अक्कलकोटमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या 21 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा आकडा 14 वरून 21 वर पोहोचलाय। यातील धक्कादायक बाब म्हणजे 21 आरोपींपैकी तब्बल 14 आरोपी हे अल्पवयीन आहेत। पुण्यात विमानतळासाठी भूसंपादन केलं जात आहे। त्यासाठी MIDCने 3500 कोटी उभारल्यात। पुरंदरकडे जाणारा 2753 हेक्टरवर हा प्रकल्प राबवण्यात येतोय। दरम्यान स्थानिक पातळीवर या विरोधात आंदोलन होत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी 90 नवीन ST बसेस येणार आहेत। जिल्ह्यातील 9 ST डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 90 नवीन ST बसेस मंजूर करण्यात आल्यात। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या नवीन बसेसचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर मिळणार आहे। 4000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे। त्याचं उद्यापासून अर्ज भरता येणार आहेत। तर माहुल परिसरात 225 चौरस फुटांची ही घरं बांधण्यात आली आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। दरम्यान नाशिक ते मनमाड मार्गे रेल्वे लाईनचे रूळ टाकण्याचं काम सुरू आहे। तर वाघदर्डी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन JCB मुळे फुटल्याने पाणी वाया जात असल्याचं बोललं जात आहे। जुन्या नाशिकमधील शिवाजी चौकात रहाट रंगोत्सवासाठी खुली करण्यात आली आहे। तब्बल 60 वर्षांनंतर ही रहाट खुली करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या राहटी रंगोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सज्ज केल्या आहेत। कल्याणमध्ये तळोजा मार्गालगत असलेल्या 14 गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार होता। एकनाथ शिंदेंच्या या निर्णयाला गणेश नाईकांनी आता विरोध केलाय। भविष्यामध्ये शिंदे विरुद्ध नाईक वाद उफाळणार का असा सवाल आता उपस्थित होतोय।